पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याच्या 90 दिवसानंतर बदला। ऑपरेशन महादेव अंतर्गत काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। पहलगाम हल्ल्यातल्या 2 दहशतवाद्यांचा समावेश। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा। हल्ले थांबवण्याची पाकिस्तानची गयावया। संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांची माहिती। परीक्षेत रिझल्ट महत्त्वाचा, किती पेन्सिल तुटल्या वा पेन हरवले महत्त्वाचं नाही। भारतीय जेट नष्ट होण्यावर उत्तर। मोदी सरकारनं पीओके घ्यायची संधी गमावली। खासदार अरविंद सावंत आणि गौरव गोगोईंनी सुनावलं, तर इंदिरा गांधींचा दाखला देत वर्ध्याचे खासदार अमर काळेंचा सरकारवर हल्लाबोल। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मतविभाजन टाळण्यासाठी महायुतीचा प्लॅन बी। मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीतल्या आमदारांकडे देण्यात येणार। शक्यतो महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार। वर्ध्यातल्या भाजपच्या बैठकीत फडणवीसांची घोषणा। युती होणार नाही त्या ठिकाणी मित्रपक्षांवर टीका न करण्याचा नेत्यांना सल्ला। मंत्र्यांकडून चुका झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही मान्य। काही मंत्र्यांची वक्तव्य असंवेदनशील, मुख्यमंत्र्यांची कबुली। वादग्रस्त मंत्र्यांच्या तक्रारीसाठी ठाकरेंच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। कदमांच्या सावली बार विरोधात पुरावे सादर। पुण्यातील खेवलकर पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर। 7 पैकी प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादवांनी मद्यप्राशन केल्याचं अहवालातून उघड। भाजप खासदार निशिकांत दुबेंना घेराव घालणाऱ्या काँग्रेस खासदारांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन। काँग्रेस खासदारांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद। वर्षा गायकवाडांना पत्र। बिहारमध्ये मतदार पडताळणीमध्ये आधार कार्ड ग्राह्य माना। सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला सूचना। मतदार वगळण्याऐवजी अधिकाधिक लोकांना समाविष्ट करण्याची भूमिका ठेवण्याचे निर्देश। ना जीवाची पर्वा ना जगाची लाज। पुण्यात खेड शिवापूर परिसरात दुचाकीवर प्रेमी युगुलांचे चाळे। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। 19 वर्षांच्या नागपूरच्या दिव्या देशमुखनं जिंकला फिडे बुद्धिबळ विश्वचषक। भारताच्याच कोनेरू हम्पीचा दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये पराभव। दिव्यावर कौतुकाचा वर्षाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।